वेलकम टू माय कलरवाली दुनिया चॅनल. सो आज आपण स्पंज पेंटिंग करणार आहोत. लेट्स स्टार्ट. ओके, आता आपण एक फेस काढून घेणार आहोत आणि त्या फेसच्या आजूबाजूला काही फुलं आणि काही पानं काढणार आहोत. त्यानंतर आपण एक स्पंज घ्यायचा आहे आणि त्याचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे. आणि आता आपण एक मोठा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला पानाचा कलर द्यायचा आहे. डार्क, लाईट असा ग्रीन कलर आपण त्याला देणार आहोत. पेंट झाल्यानंतर थोडं लिक्विड लावायचं त्याला आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण पानं काढलेली आहेत त्या ठिकाणी त्या स्पंजला प्रेस करायचं. अशा पद्धतीने आपण ते पानं काढून घ्यायचे आहेत. कमी वाटत असेल तिथे अजून थोडा कलर लावून परत एकदा प्रेस करून घेऊयात आणि त्यानंतर ब्रशने हलक्या हाताने आउटलाईन करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याला एक छान असा आकार मिळेल. आणि त्यानंतर थोडं त्याला स्पंजने थोडं हलक्या हाताने करून घ्यायचं. आणि आता आपण फुलांना रंगवणार आहे. सो मी 2-3 कलर मिक्स करत आहे. ऑरेंज, येलो आणि थोडा लाईट येलो असे मिक्स केल्यानंतर तसंच आपण ज्या पद्धतीने पानांना कलर दिला त्याच पद्धतीने आपण फुलांना पण कलर द्यायचा आहे. स्पंज थोडा असा प्रेस करून घ्यायचा. फुलांच्या पाकळ्या आपण आता रंगवत आहोत. ओके, अशा पद्धतीने आपलं फुल रेडी आहे. सो त्याच पद्धतीने आपण एक दुसरं फुल पण रंगवूया. सो मी या ठिकाणी ऑरेंज आणि ब्राऊन कलर घेतला आहे. सो अशा पद्धतीने ते पण फुल आपण रंगवलंय. आणि लास्टला आपण एक गुलाबाचं फुल रंगवणार. त्यात पिंक कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन घेणार आहे आणि शेवटी थोडीशी कडेला आपण लाल कलरची बॉर्डर देणार आहे. ते असं घालायला आपण त्या ठिकाणी ब्लश करणार आहोत. आणि आता शेवटी आपण सगळ्या ठिकाणी त्याला आउटलाईन करणार आहोत. तुमच्याकडे ब्लॅक स्केच पेन असेल, ब्लॅक मार्कर असेल, त्याने सगळ्या ठिकाणी आउटलाईन करून घ्यायची. सो कसं वाटलं तुम्हाला आजचं पेंटिंग? प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पेंटिंग मध्ये. बाय बाय.